कृषी तंत्र. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रदीप पाटील, प्रदर्शन बायो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे प्रायव्हेट कृषी तंत्र कंपनी जळगाव जिल्हा प्रतिनिधी. आपण आज आहोत जळगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी दादा सो राजेंद्र नन्नवरे हे यांच्याकडे. दादांनी त्यांची ही केळीची बाग आहे, कंदापासून लागवड केलेली, त्याला पूर्ण प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे. तर आपण त्याबद्दल दादांचा मनोगत ऐकून घेणार आहोत. मी राजेंद्र विश्वनाथ नन्नवरे, राहणार बांबोरी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. शेती आम्ही बऱ्याच दिवसापासून करतो, पण मी हे जे कंदांची लागवड केलेली आहे ही 5 सप्टेंबरला केलेली आहे. बेन प्रक्रियेमध्ये आम्ही लागवड केल्यानंतर 20 दिवसानंतर आम्ही ड्रिंचिंग, काही फवारणी ही केली. आम्ही प्लॅन्टोचा वापर केल्यामुळे त्याची उगमशक्ती चांगली झाली, व्यवस्थित झाली, लवकर झाली. माझ्या 14,000 कंदांमध्ये लागवडीमध्ये मरधर कुठलीही झाली नाही. उगमशक्ती एकदम चांगली, पुरेपूर भरघोट झाली. तर दादा, पूर्ण प्लॅन्टो कृषी तंत्राचं तुम्ही जे नियोजन केलेलं आहे त्याविषयी खतांचे डोस असतील, फवारण्या असतील, ड्रेंचिंग असतील, ठिबकमधून काही जे शेड्यूल असेल त्याविषयी तुम्ही शेतकऱ्यांना सविस्तर माहिती सांगा. लागवडीनंतर मी जे डोस दिला, सुरुवातीला पहिला डोस हा जरी 1 बॅग युरिया, पोटॅश 1 बॅग आणि DAP 1 बॅग आणि दाणेदार प्लॅन्टो 50 किलो असा मी हजारी डोस दिलेला आहे. दुसरा डोस मी 10-20 आणि प्लॅन्टोमिल 10 किलो युरिया, पोटॅश सोबत दिला. 90 ते 100 दिवसामध्ये तिसरा डोस देण्याची वेळ आली, त्यावेळेस मी पोटॅश, युरिया आणि प्लॅन्टोझिम हे दिलं. 60 ते 70 दिवसाच्या नंतर आम्ही प्लॅन्टो झिए, पिस्टीम आणि बुरशीनाशक, कीटकनाशक यांची आम्ही पोगे भरणी केली. आम्हाला चांगला प्रतिसाद दिसून आला. तर दादा, खतांचं नियोजन तुम्ही योग्य वेळेवरती केलं होतं, त्याचं तुम्हाला चांगलाच बेनिफिट मिळत आहे. एकंदरीत आपण प्लॉट जर बघितला तर खूप छान, म्हणजे तुमची बेणे प्रक्रिया, खतांचे डोसेस, फवारण्या, पोगा भरणे वेळेवरती झाल्यामुळे आणि पूर्ण प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळे एक सारखी उगवण झाली, सारखी वाढ झाली, एक सारखे मांडण आहे, एक सारखी निसवड, जो की आपण एक प्लॉटमध्ये बघू शकतोय. तर तुम्ही या पुढील 90 दिवसानंतरचं जे शेड्यूल फॉलोअप केलेलं आहे ते कशा पद्धतीने केलं? 90 दिवसाच्या नंतर मी हे जे ड्रीपद्वारे सोडायची जे क्रिया केली, तर केवेल, फॉस्फरस आणि प्लॅन्टो रायझा हे दिलं मी संपूर्ण. 120 दिवसानंतर मी प्लॅन्टो ड्रीप आणि पिस्टीम आणि बुरशीनाशक मी ड्रीपद्वारे सोडलं आहे आणि त्याचा अजून मला चांगला प्रतिसाद मिळत चालला. हे दिल्यानंतर आम्ही हे जो मांडण, झाडाची जे मांडण आहे आणि जे निसवाड आहे ही चांगली दिसून आली आम्हाला, की निसवाड चांगली झाली, मांडण चांगली झाली आणि निसवाडला एक सोबत निसून आलं. आणि त्याच्यात काही निसवत असताना आम्हाला वाधा याची प्रक्रिया चांगली मिळाली. खूप आनंद वाटला. निसवाड चालू असताना आम्ही प्लॅन्टो मायक्रो आणि पिस्टीम आणि विद्रव्य खत सोडले, अजून त्याचा चांगली प्रक्रिया मिळत गेली आम्हाला. एकंदरीत आपण बघू शकतो दादांचं जे नियोजन होतं खूप छान होतं. पूर्ण प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळे त्यांच्या झाडांची मांडण, वाढ आणि त्यांच्या केळीची निसवड एकसारखी झाली. त्याच्यानंतर आपण वाधा वगैरे, शायनिंग या गोष्टीमध्ये सर्व फरक पडला. आपण प्लॉट बघू शकतो. तर आपण दादांचं निसवड झाल्यानंतरचं जे नियोजन आहे केळी गळांवरती फवारणीचं, त्याविषयी पुन्हा माहिती घेऊया. निसवाड झाल्यानंतर मी फण्या मोडल्या, 2 दिवसानंतर मी फवारणी केली. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि पिस्टीम याची हे फवारणी केली मी, तर त्याच्यापासून चांगला प्रतिसाद दिसून आला अजून. तर दादा, तुम्ही एकंदरीत पूर्ण प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे. हो. तुम्हाला याच्यामध्ये किती खर्च झाला? पूर्ण प्लॅन्टोचा किती आणि रासायनिक खतांचा मिळून किती झाला? आम्हाला प्लॅन्टोचा म्हणजे सरासरी 10 ते 12 रुपये झाड हा खर्च प्लॅन्टोचा आलेला आहे. आणि रासायनिक खतांचा पकडून आम्हाला 40 ते 45 रुपये खर्च आला पर झाड. व्यापारीसुद्धा बघून खुश होतोय. वादा, कलर आणि सगळ्या गोष्टी शायनिंग एकदम चांगलं. प्रत्येक शेतकरीसुद्धा बघून खुश होत आहे. कुठलाही व्यक्ती आला बाहेरचा जरी तो बघून त्याला आनंद वाटत आहे. त्याच्यापासून अजून आपल्याला आनंद वाटतं की बा येऊन जाऊन व्यापारी बघतो किंवा शेतकरी बघतोय, तर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आम्ही पारंपरिक शेती करत होतो, त्यावेळेस आम्हाला रास अशी मिळत नव्हती, म्हणजे 18-19ची रास मिळत होती. आज रोजी आम्हाला 24 ते 25ची रास मिळत आहे. याच्यात आम्ही खूप आभारी आहोत. आज रोजी माझी गाडी भरणी चालू आहे. मला इतर लोकांपेक्षा मला 200 रुपये भावाने व्यापाऱ्याकडनं जास्त मिळत आहे. कशामुळे? फक्त प्लॅन्टोमुळे. समजा अगोदर
जे येतं बांध कोपऱ्याचे किंवा वाण झाड राहून जात होते, तर म्हणजे जवळपास 20% 25% वाण झाड मिळत होते. पण आज रोजी प्लॅन्टो वापरल्यापासून ना मला म्हणजे न मोजल्यासारखे वाण झाड मिळून येत आहे. तर आम्ही खूप चांगलं अभिमान वाटतोय प्लॅन्टो विषयी. मी सर्व शेतामध्ये प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे. तरी सर्व इतर शेतकऱ्यांना मी एक आव्हान केलं की बाबा प्लॅन्टो कृषी तंत्र वापरायला पाहिजे. बा याच्यापासून फायदा मिळणारी गोष्ट आहे, तर प्रत्येकाने हे वापरायला पाहिजे आणि प्रत्येकाला याचा प्रतिसाद मिळणारा, फायदा मिळणार आहे. कोणत्याही हंगामासाठी, कोणत्याही पिकासाठी, खरगोश उत्पादनासह निर्यातक्षम मालासाठी समृद्धीचा